नमस्कार. स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत आयुष्याचे खरे रंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. मी महेश कांबळे. मित्रांनो, लग्न म्हटलं की त्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आला. कोणी लग्न संस्मरणीय करण्यासाठी ढगांच्या निळ्याशा रंगात लग्नाच्या अनाभका घेतं, तर कोणी पाण्याच्या खोलीत जलराजाच्या साक्षीने लग्न करतं. अनेक जण कृत्रिम राजेशाही थाट पूर्ण करण्यासाठी पैशाचा अक्षरशः चुराडा करतात. मात्र आपल्यासोबत असं एक प्रेमी युगल आहे ज्यांनी समाजातील अनिष्ट चालीरीती परंपरा याला फाटा देत सत्यशोधक समाज पद्धतीनं आंतरजातीय विवाह करण्याचा संकल्प केला आहे. माझ्यासोबत आहेत प्रशांत आंबी, जे गेल्या 11 वर्षांपासून ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे काम करतात. तर त्यांनी ज्यांच्याशी प्रेम करण्याचा किंवा लग्न करण्याचा निश्चय केला आहे अशी आरती रेडेकर, जी ऑल इंडिया यूथ फेडरेशनची गेले 9 वर्षे काम करते. तुम्हा दोघांचंही स्पीड न्यूज लाईव्ह 24मध्ये स्वागत. माझा पहिला प्रश्न प्रशांत तुम्हाला आहे. तुम्ही ऐन उमेदीच्या वर्षामध्ये चळवळीकडे येण्याचं कारण नेमकं काय? सर्वप्रथम मी स्पीड न्यूज या चॅनलचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. तसं मी खरं तर माझ्या कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचा जो दरवर्षी कॅम्प होतो पन्हाळा इथं, त्या कॅम्पच्या निमित्तानं मी चळवळीमध्ये आलो. कॉम्रेड गिरीश फोंडे हे न्यू पॅलेस शाळेमध्ये मी शिकत असताना आम्हाला शिक्षक म्हणून होते. त्यांच्यामुळं मी तो कॅम्प अटेंड केला होता. आणि त्या कॅम्पमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, कॉम्रेड नामदेव गावडे असतील, सतीशचंद्र कांबळे असतील, दिलीप पवार असतील, यांचा सहवास लाभला. आणि तिथून खरी माझी सुरुवात चळवळीमध्ये झाली. तुमची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही या चळवळीकडे कसे ओढला गेलात? सुरुवातीला मी थोडी माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगते. माझे वडील शिवसैनिक होते आणि सुरुवातीपासूनच समाजकार्याची त्यांना आवड असल्यामुळे त्यांच्याकडून घरी असे बरेच विषय बोलले जायचे. त्यामुळे सुरुवातीपासून सामाजिक जीवनामध्ये मी असावं असं मला लहानपणापासून वाटायचं. जेव्हा 12वीला मी होते त्या दरम्यान ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनची मेंबरशिपसाठी ते आमच्या कॉलेजमध्ये आले होते. त्यावेळेला विद्यार्थी चळवळीमध्ये ॲक्टिव्ह असणारी एकमेव संघटना मला त्यावेळी माहिती होती. सुरुवातीला तिथे आले आणि कॉम्रेड गोविंद पानसरे असतील यांसारख्या बऱ्याच लोकांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळाली. आपल्याला ह्याच विचारात काम करायचं आहे, असं कोणतरी आहे जे अन्यायाविरुद्ध बोलत आहे, आणि जी लहानपणापासून आवड होती ती मला तिथे दिशा मिळाली. त्यामुळे मला असं वाटलं की ते काम करावं. आणि बऱ्याच प्रश्नांवरती त्यानंतर मी सातत्याने काम करत आले. गेली 8 वर्ष मी ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या माध्यमातून, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या माध्यमातून चळवळीमध्ये आहे. तुमची दोघांची पहिली भेट कुठं झाली? तशी आमची पहिली भेट 12 ऑगस्ट 2013ला झाली. माझ्या तारीख लक्षात आहे याचं कारण असं की तो आमचा स्थापना दिवस होता. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनची स्थापना 12 ऑगस्टला झाली होती आणि त्या दिवशी आमचं AISFचं जिल्ह्याचं अधिवेशन होतं. मला आठवतं की त्या अधिवेशनामध्ये प्रशांतची जिल्हा सचिव म्हणून निवड झाली होती. प्रशांत स्टेजवरती होता. ती आमची पहिली भेट होती. त्यावेळेला म्हणजे पहिली नजर में पहला प्यार अशा पद्धतीत काय आमची लव्ह स्टोरी नाही आहे. गेली 9 वर्ष आमची खूप चांगली मैत्री आहे. त्यानंतर प्रशांतला ओळखत गेले, प्रशांतच्या स्वभावातल्या काही गोष्टी आवडत गेल्या. एखादी मुलगी आपला जोडीदार निवडताना ज्या गोष्टी बघते त्या सगळ्या गोष्टी मला प्रशांतमध्ये कायम जाणवल्या. माझे वडील एका विरोधी विचारात काम करत असताना देखील माझे विचार जपण्याचं स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं. मला जे वाटतंय ते त्या विचारांचा त्यांनी आदर केला आणि ती क्वालिटी मला प्रशांतमध्ये पण कायम जाणवली. म्हणजे जरी आम्ही एका विचारधारेत काम करत असलो तरी बऱ्याच वेळा आमच्या चर्चा होतात. बरेच असे प्रसंग असतात की आमची मतं नाहीच जुळत, पण प्रशांतने कायमच माझ्या विचारांचा आदर केला. ही एक क्वालिटी मला प्रशांतमधली कायमच आवडत गेली. आणि इतरांसाठी धावून जाणं असो, प्रत्येकाच्या अडचणीच्या काळात त्याला मदतीसाठी जाणं असो, ह्या सगळ्या गोष्टी मला प्रशांतमध्ये आवडत गेल्या. आणि एका साथीदाराकडून मला ह्या गोष्टी अपेक्षित होत्या. त्यामुळं मग झालं ती ही आमची पहिली भेट होती. माझा नेक्स्ट प्रश्न तुम्हाला आहे. सत्यशोधक पद्धतीनेच विवाह करण्याचं आपण का ठरवलं? सत्यशोधक पद्धतीनेच लग्न का, यासाठी आम्ही सांगण्यापूर्वी मला काही गोष्टी क्लिअर करायच्या की सत्यशोधक विवाह पद्धत म्हणजे नक्की काय. कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या ॲक्च्युअल सत्यशोधक विवाह पद्धतीमध्ये नसतात, पण लोकांच्या अशा काहीतरी धारणा आहेत की सत्यशोधक विवाह पद्धत म्हणजे फक्त आंतरजातीय लग्न, आंतरधर्मीय लग्न.
अशा पद्धतीमध्ये किंवा नास्तिक लोक सत्यशोधक पद्धतीने लग्न करतात, तर असं काही नाहीये. सत्यशोधक पद्धत ही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलेली एक विवाह पद्धत आहे, ज्याच्यामध्ये कोणीही म्हणजे स्वतःच्या जातीतली देखील दुसऱ्या जातीतली देखील दुसऱ्या धर्मातले देखील विवाह करू शकतात. आणि महात्मा फुलेंनी सगळ्यात पहिला सत्यशोधक विवाह लावला. 1873 मध्ये पहिला विवाह झाला आणि सावित्रीबाई फुलेंनी त्याचा खर्च दिला होता. सावित्रीबाई फुलेंना मी माझा आदर्श कायमच मानते, त्यामुळे त्या विवाहाबद्दल पहिल्यापासून ऐकून होते. आणि अजून एक गोष्ट, सत्यशोधक पद्धतच काय ह्याबद्दल. सत्यशोधक पद्धतीमध्ये 365 दिवसापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही विवाह करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठल्या मुहूर्ताची गरज नाही, कुंडली बघायची गरज नाही, कशाचीही गरज नसते. आणि आम्ही ज्या चळवळीत काम करतो म्हणजे प्रशांत वर राज्याची जबाबदारी आहे, त्यामुळे प्रशांतचं पण शेड्यूल थोडं बिझी असतं. मागच्या दिवाळीपासून घरातले मागं लागले होते की लग्न करा लग्न करा. मे मध्ये आमचं चालू होतं की बाबा आता लग्न करायचं. प्रशांत म्हणला नाही मला शिबिर आहे, माझं हे आहे, ह्यामध्ये जमणार नाही. मग आमचं लग्न आलं जुलैमध्ये. तर ही एक गोष्ट आहे की कोणत्याही अशा गोष्टीची गरज नाही जी गोष्ट वैज्ञानिक नाही आहे, अशा कुठल्याही गोष्टीला सत्यशोधक पद्धतीमध्ये थारा नाही. कोणतेही कर्मकांड याच्यामध्ये येत नाही. त्याचबरोबर समतेनं वागणूक देणारी ही विवाह पद्धत आहे. म्हणजे आता जर बघितलं तर वधू पक्षाला कमी दर्जा मिळतो किंवा वर आहे तर हा नवऱ्याचं घर मग तिकडचा रुबाब, अशा पद्धतीतली कोणतीही गोष्ट सत्यशोधक विवाह पद्धतीमध्ये नसते. मुलाला जेवढं महत्व आहे तेवढंच मुलीला देखील यामध्ये दिलं जातं. अशा पद्धतीमध्ये हा विवाह होतो. ह्यामध्ये पूर्ण समता आहे. कोणत्याही गोष्टीला अशा थारा नाही की जिथं असमानता मांडली जाते. महात्मा फुलेंनी काही मंगलाष्टका तयार केलेल्या आहेत. त्या मंगलाष्टकांचं वाचन या विवाह पद्धतीमध्ये केलं जातं. आपण जर बघितलं तर भारतामध्ये मला वाटतं ह्या वर्षी जो अहवाल आला त्यानुसार कुपोषणाच्या ह्याच्यामध्ये देखील भारत आघाडीवर येत चाललाय. तर अशा वेळेला 10-10 किलो तांदूळ लग्नामध्ये असं टाकून मात्र करण्यापेक्षा फुलांचा वर्षाव करणं म्हणजे किती बारीक विचार ह्या गोष्टीमध्ये केलेला आहे. हा जो वैज्ञानिक विचार आहे हा मला मनापासून आवडला. त्यामुळे मला कायमच असं ह्या विवाह पद्धतीबद्दल कायम आकर्षण होतं आणि मला असं वाटलं की विवाह सत्यशोधक पद्धतीनेच असावा. माझा प्रश्न पुढचा तुला आहे. आता आंतरजातीय विवाह म्हटलं की ऑनर किलिंगचा प्रकार वाढलेला आहे. या प्रकाराबद्दल तुला काय वाटतं? गेली अनेक वर्ष आम्ही अनेक ऑनर किलिंगच्या घटना ऐकलेल्या आहेत. काही कोल्हापूर शहरामध्ये पण काही वर्षापूर्वी ऑनर किलिंगची घटना घडली. खरं तर हे शाहू महाराजांचं कोल्हापूर आहे, ज्या राजानं आपल्या बहिणीचा आंतरजातीय विवाह लावून दिला. खरं तर या जिल्ह्यामध्ये अशी ऑनर किलिंगची घटना ही निषेधार्ह आहे, पण ती घटना काही वर्षापूर्वी घडली. खरं तर ह्या सर्व गोष्टींना म्हणजे अशी मानसिकता का तयार होते याचा जर आपण विचार केला तर अनेक जे कमेंट करणारे लोक असतात तेच ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. एक हिंदी म्हण आहे की कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना. तर लोक म्हणत असतात, जर आपण दुर्लक्ष केलं तर काही ऑनर किलिंगच्या घटना ह्या थांबू शकतात. पण आपण लहानपणापासूनच मुलांवर अशा पद्धतीनं संस्कार करतो की ज्याच्यातून जातीमध्ये जरा कमी आपण भेदभावच करायला शिकवतो. की एखादा लहान मुलगा जरी एका शेजारच्या घरामध्ये गेला तर आपण त्याला सांगतो की अरे तिकडे जाऊ नको, ते आंबेडकर आहेत, आपण शिवाजी आहेत. अशा पद्धतीनं जातीय द्वेष पसरवण्याचं काम आपल्याकडून लहानपणापासून ते संस्कार होतात आणि नंतरच्या टप्प्यात मग ह्या अशा चुका आईवडिलांकडून होतात किंवा त्या मुलांकडून होतात. आम्ही आंतरजातीय लग्न करतोय. खरं तर आमच्या दोघांच्या जाती वेगवेगळ्या आहेत. सैराट पिक्चर तुम्ही पाहिला असेल. खरं तर त्या पिक्चरची जवळजवळ 80% स्टोरी आम्हाला लागू पडते. मी हिंदू कोळी आहे, त्यामध्ये जो हिरो दाखवला आहे त्याची सुद्धा कास्ट हिंदू कोळी आहे. मुलगी मराठा आहे, मी जिच्याबरोबर लग्न करतोय ती सुद्धा मराठा आहे. अजून एक सांगायचं म्हटलं तर माझं नाव प्रशांत आहे, हिचं फक्त आरची नाही आहे, आरती आहे. तर बऱ्यापैकी गोष्ट सिमिलर आहेत. फक्त जो शेवट दाखवला आहे तो शेवट फक्त तुम्हाला आमच्यामध्ये पाहायला मिळणार नाही, कारण की आमचं लग्न जरी आंतरजातीय असलं, आमचा प्रेमविवाह जरी असला तरी ते घरचे लावून देत आहेत. दोन्ही घरचे उपस्थित या लग्नाला आहेत. खरं तर
प्रेमविवाह करणं म्हणजे पळून जाणं किंवा आंतरजातीय विवाह करणं म्हणजे पळून जाणं असं न करता आपण पण घरच्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे आणि घरचे जर तयार नाही झाले तर ठीक आहे, पळून जाणं हा मार्ग आहे. अशा पद्धतीनं जर आपण काही गोष्टी पावलं उचलली तर ऑनर किलिंगच्या घटना कमी होऊ शकतात. दुसऱ्या पातळीवर आंतरजातीय विवाहांना मदत करणाऱ्या संस्था, संघटना, लोक वाढण्याची गरज आहे. जर लोकांचा पाठिंबा या गोष्टीला जर वाढत गेला तरच ह्या ऑनर किलिंगच्या घटना कमी होतील भविष्यामध्ये. माझा नेक्स्ट प्रश्न तुम्हाला आहे. आता आंतरजातीय विवाह करताना घरच्यांची भूमिका ही कायमच गुलदस्त्यात राहिलेली आहे किंवा काय भूमिका असते घरच्यांची, हा कायम समाजाला पडलेला प्रश्न आहे. हा आम्हालाही प्रश्न पडला आहे आणि यावर तुमचं काय उत्तर आहे? सुरुवातीला दोघांच्याही घरून थोडाफार विरोध झाला, माझ्या घरूनही झाला. माझ्या वडिलांनी कायम माझ्या विचारांचा आदर केला हे मी पहिल्यांदाच सांगितलं. पण जेव्हा मी लग्नासारखा जो महत्त्वाचा निर्णय असतो त्याबद्दल वडिलांना सांगितलं की मला ज्याच्यासोबत लग्न करणार आहे त्याची जात वेगळी आहे, सुरुवातीला थोडा रोष मला पत्करावा लागला. पण माझ्या वडिलांनी कायम सामंजस्याचीच भूमिका यामध्ये घेतली. त्यांनी विरोध केला नाही असं म्हणता येणार नाही, पण अशा पद्धतीने त्यांनी कुठलीच गोष्ट केली नाही की ज्याच्यामुळे मला ह्या गोष्टीला त्यांनी त्यांचा वेळ घेतला आणि तो आम्ही दोघांनी पण आमच्या दोघांच्या घरच्यांना दिला की हे एक्सेप्ट करण्यासाठी त्यांना जे आवश्यक होतं तसं वातावरण आम्ही त्यांना दिलं. बाकी प्रशांतला ते स्वतः ओळखत होते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी जात सोडल्या तर अशा कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम त्यांना नव्हता. आणि नंतरच्या टप्प्यात मुलगीचं सुख हे त्यांनी जास्त महत्त्वाचं मानलं समाजापेक्षा. आणि समाज म्हणजे कोणतरी दुसरं नसतं, आपण म्हणजे समाज असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नंतरच्या टप्प्यात माझ्या पूर्ण घरच्यांनी, इवन माझे बाकीचे जे नातेवाईक आहेत त्यांनी देखील ही गोष्ट एक्सेप्ट केली की आमचा म्हणजे दुसऱ्या जातीत लग्न आहे. प्रशांत, मला तुम्हाला विचारायचं आहे, सत्यशोधक पद्धतीने आपण विवाह करतो, या समाजासमोर काहीतरी आदर्श ठेवतोय, मात्र समाजाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? हल्ली सत्यशोधक लग्न करणं किंवा आंतरजातीय विवाह करणं म्हणजे फक्त तो त्या काळचा संघर्ष नसतो, त्या जोडप्याला आयुष्यभर लोकांचे टोमणे किंवा लोक त्यांना म्हणजे अपमानित करत असतात. आणि खरं तर या देशामध्ये वाढती गरिबी, वाढती बेरोजगारी यामुळे प्रत्येकाच्या म्हणजे सगळ्या लोकांच्या घरी प्रॉब्लेम असतात. पण जे लोक सत्यशोधक पद्धतीने लग्न करतात किंवा आंतरजातीय पद्धतीने लग्न करतात त्या जोडप्यांबद्दल मात्र समाज मोजपट्टी घेऊनच थांबलेला असतो. त्यांना चुकायची संधी नसते. म्हणजे त्यांच्या आयुष्यात काहीही घडलं तर ते म्हणतात की हे आंतरजातीय लग्न तुम्ही केलं त्यामुळं घडलंय, हे सत्यशोधक पद्धतीने तुम्ही लग्न करताय म्हणून घडलं, किंवा ही पूजा तुम्ही तुमच्या लग्नामध्ये केली नाही त्यामुळे हे घडतंय. खरं तर समाजानं सुद्धा त्यांची ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे. तेवढीच आमची अपेक्षा आहे समाजाकडून, जेणेकरून समाजाचा जर त्रास आंतरजातीय लग्न करणाऱ्यांना कमी झाला तर आंतरजातीय लग्न करणाऱ्यांची संख्या वाढेल आणि देशामध्ये समानता यायला मदत होईल. ओके आरती, तुम्हाला माझा दुसरा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे की आजची तरुणाई जी मोबाईलच्या जगात गुरफटलेली आहे, अशा तरुणांना तुम्ही विधायक काय संदेश द्याल? आजची तरुणाई म्हणण्यापेक्षा सगळेच जण आता मोबाईलमध्ये गुरफटलेले आहेत. अंबानींनी 2 GB डाटा दिलेलाच आहे, फक्त आपल्याला ठरवायचं आहे की तो डाटा आपल्याला कशासाठी वापरायचा आहे. आज जर बघितलं तर तरुणाई पुढे बरीचशी आव्हानं आहेत. शिक्षणाचं खाजगीकरण खूप मोठा प्रश्न आहे, बेरोजगारी खूप मोठा प्रश्न आहे. आणि जर बघितलं तर आजच्या तरुणाईचं या प्रश्नांकडे लक्ष नाहीये. कोणीही रस्त्यावर उतरून यासाठी संघर्ष करण्यासाठी तयार नाहीये. आपल्या सर्वांना या गोष्टीकडे गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. जी माध्यमं आपल्याला उपलब्ध झाली आहेत त्याचा आपल्याला चांगला वापर करायला हवा आणि या माध्यमांच्या द्वारे आपण आपले प्रश्न म्हणजे जशी बेरोजगारी आहे, जसं शिक्षणाचं बाजारीकरण सुरू आहे, या सर्व प्रश्नांवरती आपल्याला आवाज उठवायला हवा. आणि तरुणाईंना आपलं करिअर असू दे, आपलं हे गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. आज बघितलं तर समाज माध्यमांचा वापर करून समाजामध्ये तेढ निर्माण करणारे बरेचशा गोष्टी होत आहेत. धर्माच्या, जातीच्या नावाने दंगली पेटवल्या जात आहेत. या सगळ्यामध्ये आपण सर्व म्हणजे आपला भारत देश ज्या धर्मनिरपेक्षतेची गोष्ट करतो, आपण सगळे वेगवेगळे असून सुद्धा एकत्र आहोत, कारण ही धर्मनिरपेक्षता आहे. आणि या तत्वाचं आपण पालन करून आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. आणि ह्या सोशल मीडियाच्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत
ह्या सर्वांच्या माध्यमातून आपण कायमच हा एकोपा जपला पाहिजे असं मला वाटतं. अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आंतरजातीय आंतरधर्मीय लग्नांना जरी विरोध होत असेल तर तुम्ही कशा पद्धतीने हाताळता यावरती देखील काही गोष्टी आहेत. आधीच्या काळात लव्ह मॅरेजेसना देखील विरोध होता, पण आज समाज एक पाऊल पुढेच चाललेला आहे आणि आपल्याला देखील समाजाला सोबत घेऊन जायचं आहे. त्यामुळं अशा लोकांना प्रोटेक्शन देणं, अशा लोकांना म्हणजे समुपदेशनानेच ह्या गोष्टी होऊ शकतात, तर हे करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा अशा गोष्टी होतात, ऑनर किलिंग सारख्या जेव्हा घटना होतात, तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन ज्यांच्यासोबत हे होतं त्या फॅमिलीसोबत आपण उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. प्रशांत, तुम्हाला काय वाटतं? हाच प्रश्न तुम्हाला आहे, आजच्या तरुणाईनं काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? खरं तर आपण बसलेले लोकसुद्धा ह्या मोबाईलच्या ह्याच्यामध्ये गुरफटलेलो आहोत. आपण जर बारकाईनं विचार केला तर 6-6, 7-7 तास दिवसाला प्रत्येकाचे रील्स बघण्यात जातात अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि अनेक गोष्टी ज्या म्हणजे समाजामध्ये जे वाढते तेढ आहेत, लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी सोशल मीडियाचा किंवा ह्या माध्यमांचा वापर केला जातो. मी स्पीड न्यूजच्या माध्यमातून हे आवाहन करेन की चांगला वापर सुद्धा सोशल मीडियाचा करता येणं शक्य आहे, तो आपण सर्वांनी करावा. समाजात ज्या मुली म्हणलं की चालीरीती आल्या, परंपरा आल्या, याला सर्वांना फाटा देत तुम्ही हे पाऊल उचललं आहे, याबद्दल काय सांगाल? सत्यशोधक पद्धतीने लग्न करण्यामागं अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आज बघितलं आपण तर हुंडाबळी असू दे किंवा महिलांवरील होणारे अत्याचार, लग्नानंतर मुलींना या बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. सत्यशोधक विवाह पद्धतीमध्ये कोणत्याही पद्धतीचा हुंडा घेतला जात नाही, कोणत्याही मानपणाला त्याच्यामध्ये स्थान नसतं. त्याचबरोबर अजून एक गोष्ट यामध्ये खूप महत्त्वाची आहे की वैदिक पद्धतीमध्ये जे कन्यादान केलं जातं, कन्यादानाचा अर्थ असा असतो की असं मानलं जातं की सगळ्यात मोठं दान कोणतं असेल तर ते कन्यादान आहे. मला एक गोष्ट म्हणजे ह्यामध्ये नमूद करावीशी वाटते की कन्या ही कुठली वस्तू नाही की कुणाला तरी वाटलं ती दान करावी. दान कुठली गोष्ट केली जाते ज्या गोष्टीवर आपली मालकी असते आणि ती मालकी आपण दुसऱ्याच्या स्वाधीन करतो. एखादी मुलगी कोणाची मालकी कधी असू शकत नाही आणि माझ्या लग्नामध्ये ते नसणार आहे याचा मला अभिमान वाटतो की मी माझ्या वडिलांची मुलगी आहे आणि त्यांच्यावरती माझा आधीही अधिकार होता आणि त्या लग्नानंतर देखील त्यांच्यासाठीची जी माझी कर्तव्य आहेत, त्यांचा जो माझ्यावरचा अधिकार आहे तो कायमच राहील, कारण त्यांनी मला कुणाला दान केलेलं नसेल. तर आपण पाहिलं, कोल्हापूर जसं शाहूंची भूमी म्हणून ओळखलं जातं, या कोल्हापूर नगरीत विचारांचा वारसा घेऊन प्रशांत आणि आरती यांनी 3 जुलै रोजी सत्यशोधक पद्धतीने आंतरजातीय विवाह करण्याचा संकल्प केला आहे. आपल्या माध्यमातून आणि स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या माध्यमातून आम्ही पण आपल्याला आवाहन करतो की या आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्यासाठी आपणही उपस्थित राहावे. धन्यवाद.